सध्याचं जे ओव्हरऑल जागा वाटप असणार आहे, आम्ही एक शो केला होता बोंबाबोंब नको, जो असेल कामाचा तोच नगरसेवक म्हणायचा. या सिरीज अंतर्गत आम्ही बऱ्याचशा प्रभागांमध्ये फिरलो. काही ठिकाणी रस्त्यांची कामं झाली आहे, काही ठिकाणी झालेली नाही आहे, काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे, काही ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न आहे. म्हणजे काही असे मातब्बर नगरसेवक तुमच्या पक्षामध्ये आहेत की ज्यांना निवडून तर बऱ्याचशा टर्म पासून दिलेले आहे, 3-3 चौथी टर्म झाली त्या नगरसेवकाचे, तिकीटही त्यांनाच भेटतं, पण त्यांच्या प्रभागांमध्ये कामच नाही. यावेळी सुद्धा तीच तिकीटं रिपीट केली जाणार का? जो कामाचा असेल तोच नगरसेवक असणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं यात माझी भूमिका जर तुम्ही विचाराल तर आमचं आदर्श रामभाऊ माळगे आहेत. ज्या रामभाऊ माळगेंनी त्यांच्या आमदारकीच्या काळात प्रत्येक शेवटच्या माणसाची दखल घेतली. पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी जो अंत्योदयाचा मंत्र आम्हाला दिला तो अंगीकारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. असे काही नगरसेवक असतील तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांचा माळगे प्रबोधिनीत प्रशिक्षण घेऊ. पुढच्या काळात त्यांनी त्यांच्या चुका सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर मी आपल्याला आत्मविश्वासाने सांगू इच्छितो की आज देशातलं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब स्वतःला या जनतेचा जनसेवक स्वतःला म्हणवतात. ते स्वतःला प्रधानमंत्री नाही म्हणवत. या राज्याचे मुख्यमंत्री मी जनसेवक आहेत अशी भूमिका मांडतात. प्रधानमंत्री प्रधानसेवक आहेत अशी भूमिका मांडतात. तर प्रत्येक लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक आहे अशी आमच्या भारतीय जनता पार्टीची एक धारणा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी पाहिलं आहे तुम्ही जे सगळं वार्डनिहाय प्रभागनिहाय जाऊन तिथल्या समस्यांचा उहापोह केला आहे, तर मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून इथून पुढच्या काळात मीही याला जबाबदार असेल. आणि आम्ही अहिल्यानगरवासियांना एक आश्वस्त करू इच्छितो की पुढच्या काळात अशा समस्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक टोल फ्री नंबर दिला जाईल. त्या नंबरवर 24 तास सेवा उपलब्ध असेल. त्या समस्यांचं निराकरण केलं जाईल. आणि हे निराकरण करत असताना आमचा लोकप्रतिनिधी तिथं जर निष्क्रियपणे वागत असेल, लोकांच्या जबाबदाऱ्या जर झटकत असेल, तर मी आपल्याला खात्रीने सांगू इच्छितो निवडणुकीच्या वेळेस तिकीट देताना या गोष्टीचा नक्की विचार केला जाईल.